सोनिया किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज डाळ भिजवून बेसन करणार आहे. त्यासाठी मी एक कांदा कट करून घेणार आहे. तो बारीकरित्या कट करून घ्या आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि लसूण एवढंच वाटण तयार करायचं आहे. अशा पद्धतीने बघा, ही रात्रभर मी पाण्यामध्ये डाळ भिजत घातली होती. हाताच्या सहाय्याने आपण बघितलं ना तर लगेच तुकडा पडतो, समजायचं की डाळ आपली भिजून झालेली आहे. थोडंसं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं. जास्तही पाणी घालू नका, नाही तर डाळ एकीकडे आणि वाटल्या जाणार नाही बारीक. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्या. आता आपण फोडणी देऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रोजच्या तुम्हाला रेसिपी माझ्या पोचत राहतील आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका. तेल तापलेलं आहे तर मी गॅस जरा कमी करून मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकलेत आणि कढीपत्ता ताजा ताजा मस्तपैकी टाकला आहे. मस्तपैकी परतून घ्या आणि त्याच्यामध्ये जो कटिंग केलेला कांदा आहे तो आपण टाकून घेऊया. तोही चांगला लालसर होईस्तोवर परतून घ्या. डाळ ही पचायला खूप जड असते, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. अगदी थोडंसंच हिंग टाकायचं. हे अशा पद्धतीने हळद टाकून घेतलेली आहे. हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की आपण जो वाटण तयार केलं होतं ना, हिरवी मिरची आणि लसूण, ते टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी व्यवस्थित परतून घ्या. फक्त मसाला हा जळून नाही द्यायचा. कोणत्याही भाजीला चव खूप छान लागते. आता मी ह्यामध्येच असं मीठ टाकून घेते, कारण की एकदा बेसन जर त्याच्या म्हणजे आपण डाळ वाटेल त्याच्यात टाकले तर नंतर आपल्याला मीठ टाकता येत नाही. आणि अशा याच्यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल, पण एकदम घट्ट झालं ना त्याच्यानंतरनं मीठ टाकता येत नाही. मग तुम्ही डाळ जी वाटलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकू शकता, म्हणजे एकसारखं व्यवस्थित पीठ मिक्स होऊन जातं. आता गॅस थोडासा मोठा करून मी ना चांगलं मस्तपैकी परतून घेतलेलं आहे आणि पातेल्यातसुद्धा थोडंसं पाणी हिसळून असं टाकून दिलेलं आहे. आता 10 मिनटं लो फ्लेमवर ठेवून देऊ. तोपर्यंत कोथिंबीर तरी निवडून घेऊ. म्हणजे आपण पूर्णपणे वाटलेली असल्याकारणाने शिजायला काही वेळ लागत नाही आहे. आणि आपण डाळीच्या पिठाचं बेसन तर करतोच आहोत, पण डाळ जेव्हा आपण भिजून करतो ना तर त्याची चव इतकी भारी लागते की बघायलाच नको. आपण कायम आहे ना, मी तर कायमच आहे, डाळ भिजवूनच बेसन करते आणि घरच्यांना सगळ्यांना आवडतं आणि मुलंही खातात. आता वरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता जसे जसे बेसन हे गार होईल ना तसं ते घट्ट होणार. आता तुम्हाला वाटलं असेल की खूपच असं नाही का थोडंसं पाणीदार आहे, तर नंतर नंतर न का हे अशा पद्धतीने जसं गार होणार तसं बेसन घट्ट घट्ट होत जाणार. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला प्लीज नक्की सांगा की कसं झालं होतं बेसन. आणि जिथून तुम्ही कुठूनही पाहत असाल, शहरातून, खेडेगावातून, कोणत्या भागातून पाहता, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की मलाही उत्सुकता आहे की तुम्ही माझे व्हिडिओज कुठे कुठे जातात. त्यामुळे प्लीज मला नक्की सपोर्ट करा. बाय.